आज आम्हाला जायचं होतं CSD मध्ये, काही शॉपिंग करायची होती, काही वस्तू घ्यायच्या होत्या. म्हटलं जाऊया आणि तिथे भरपूर अशी गर्दी होती. तर म्हटलं चला काही ज्या वस्तू आपल्याला पाहिजे त्या आपण घेऊया. त्या मी वस्तू पण घेतल्या काही. छान असा रायता आहे, छोल्याची भाजी, गरम गरम मस्त अशी पुरी आहे. त्यानंतर आम्हाला दवाखान्यात जायचं होतं. तनिष्काच्या पप्पांना हाताला लागले म्हणून दवाखान्यात गेलो. नंतर संध्याकाळ झाली, मग आम्हाला परत CSD मध्ये जायचं होतं. काही बॅग्स घ्यायच्या होत्या. तिथं खूप छान अशा बॅग पण होत्या. मी बघितल्या, म्हटलं कुठलीही घ्यावा, हे खूप कन्फ्युजन होतं. वंश आणि मी बरोबर होते, पण मला त्या 2 छोट्यावाल्या आवडल्या होत्या. म्हटलं चला आपण ह्या बॅग घेऊया. वंशसाठी पण स्कूल बॅग घ्यायची होती आणि मी तीही घेतली. आणि मेन म्हणजे वंशला आवडली. आज होता तनिष्काचा CBSEचा 10वीचा रिझल्ट आणि आम्हाला खूप छान वाटलं की अचानक समजलं. तिने देवालाही मग पेढे वगैरे दिले आणि मग मम्मीच्या माझ्या पाया पडली, आजी आजोबाच्याही पाया पडली अगदी. अभिनंदन तनिष्का. आज तनिष्काचा रिझल्ट लागला आणि तनिष्काला खूप छान मार्क पडले. तनिष्काला 90% पडले आणि तनिष्काने खरंच इतका अभ्यास केला होता, म्हणजे खूप छान वाटतं मला. असं डोळ्यातून म्हणजे पाणी येते की बापरे बापरे, हसू की रडू, पण खूप छान. असाच अभ्यास करत राहा आणि अशीच मस्त अभ्यास करा आणि उंच भरारी घे. अभिनंदन तनिष्का. हा पेढा. तनिष्का खूप छान मार्कांनी पास झाली म्हणून तिचे मामा आणि मामी लगेच पेढे घेऊन आले. मामीचं आणि मामांचं पण अभिनंदन.